इथं सध्या मॅचचे एम्पायर आमचे मोठे बंधू बाळूभाऊ देशमुख आणि बैट्समैन नाम यूई है क्या? ओके ओके. इथं सध्या मॅचचे मेन एम्पायर सय्यद मुमताज बाळू देशमुख. मस्के बाहेर होऊन जाय, लवकर बाहेर होऊन जाय तू. मस्के यांनाचे पोरं ए बच्चों नीचे जाओ. ए मुड़ रहे मलकट. चल ए बेटा ए छोटे चलो ए जा नीचे बैठो. चलो ए चलो ए कुर्सा खाली करो बच्चों. तो मैच का आनंद लेते हुए 1 2 3 स्टार्ट. धन्यवाद समीर भाऊ. खरं तर एका वेगळ्या शैलीमध्ये समीर भाऊ यांची कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळाली. स्वागत आहे आपलं. प्रेक्षक हो, जर पाहिलं तर एका बाजूला आहे संजेरी 11, तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ARCCचा संघ. दोन्ही संघ समान ताकदीचे आहे आणि हा सामना खरं तर प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे. खरं तर दोन्ही समान ताकदीचे संघ आणि तुल्यबळ संघ ज्या वेळेला एकमेकांसोबत भिडतात ना, तर कसा सामना होईल हे आपल्याला नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. अकोटप्प्याचा बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, इथे वाईटचा इशारा पाहायला मिळेल. खरं तर बाळासाहेब देशमुख मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. तर जे पंच आहेत बाळासाहेब देशमुख यांनी खूप काळ जर पाहिलं तर क्रिकेट गाजवलंय. ABI संघ त्यांचा एकेकाळी होता आणि खरं तर त्या संघ चालवत असताना अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. तेच आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सय्यदची मुमताज पाहायला मिळत आहेत. खरं तर क्रिकेटचा एक गाढा अभ्यास त्यांना आहे आणि अनुभवसुद्धा दांडगा आहे. सर स्वतः ते क्रिकेट खेळत होते आणि आत्तासुद्धा क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे दोन्ही पंच जे आहेत ते अनुभवी पंच आहेत. बॉल हवेत आहे, इथे विकेट येऊ शकते. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का? आणि आता मात्र सोपा झेल पकडला जाईल. धक्का क्रमांक पहिला मोठा लागतो ARCC संघाला या मॅच मध्ये. खरं तर रणजित फर्राटे आले आणि पहिल्याच ओव्हर मध्ये पहिला धक्का लावत असताना ARCC संघाला.
स्वागत आपलं पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर जे आता फलंदाज बाद झाले आहे युवराज तिवारी, गुजरात सुरत परिसरातला तो खेळाडू होता आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आमंत्रित त्यांना करण्यात आलं त्यांच्या संघाकडून. बॅकफुटला जात आहे सोनू गवारे आणि हा पुसदचा रायझिंग स्टार आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती बॅकफुटला जात काय पंच केलाय आणि बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर डिस्पॅच केलाय. एक टप्पा इंट दोरोप चौकार पाहायला मिळेल. अनिल भाऊ गजबार कुठं असतील? कृपा इकडे मंचावरती यायचं आहे. ARCC संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा, 5 बॉल झालेत या ओव्हरचे. शेवटचा बॉल असणार आहे परंतु एक मोठी विकेट सुद्धा आली युवराज तिवारीच्या रूपामध्ये. बॅकफुटला जात चांगला खेळलाय, बॉल हवेत आहे. 2 फिल्डर बॉलच्या मागे पाठलाग करत असताना बॉलचा, परंतु मात्र बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8 धावा, 1 गडी बाद टीम ARCC. जितेंद्र जयस्वाल पाहायला मिळतील आपल्याला बॉलिंगसाठी. खरं तर आणखीन एक बारी मध्य प्रदेशचा हा खेळाडू आहे. मध्य प्रदेश परिसरातला, मध्य प्रदेश राज्यातला हा खेळाडू आहे, बारी या गावातला. खरं तर बघा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला भारतभरातून अनेक जे खेळाडू आहेत ना ते पाहायला मिळालेत. खरं तर आजच्या दिवसामध्ये जे युवराज बाद झाले ते सुरत गुजरातचे होते. त्यानंतर आता हे दोन्ही पुसद परिसरातले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बॉल हवेत आहे, इथे फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. एका हाताने प्रयत्न परंतु असफल राहिला प्रयत्न. बॉल कव्हर मध्ये डिस्पॅच केला जाईल. अगदी वेगाने ट्रॅव्हल करतोय. एक टप्पा सीमारेषा पलीकडे. या 4 धावा जोडल्या जातील या फटक्यामध्ये. खरं तर 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल जरूर 12 धावा. परंतु ARCCचा जो संघ आहे ना यामध्ये जर पाहिलं तर अनेक नामवंत खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे जिशान खान सारखा आणखीन एक गोलंदाज, एक मातब्बर खेळाडू त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा एक वेळ, हा काय फटका खेळलाय परंतु मात्र प्रॉपर टायमिंग यावेळेला होतं या फटक्यात. मात्र नजाकत दाखवली, क्लास दाखवला आणि आहे सोनू गवारे आणि सोनू गवारेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. काय क्लास आहे. ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण या बॉलचा. सोनू गवारे खरं तर बॉलच्या लाईन मध्ये गेले प्रॉपर टायमिंगने. डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या दिशेला फटका खेळला, त्या रिजन मध्ये प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट आणि फटका त्या पद्धतीने कनेक्ट झाला ना बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाहायला मिळतोय.
धावसंख्या धावफलकावरती 16 धावा 16. खरं तर तुम्हाला ज्या वेळेला पुसद नगरीमध्ये तुम्ही दाखल व्हाल तर क्रिकेटचे चाहते आहेतच, परंतु ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत अनेक प्रेक्षकांनी सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती उपस्थिती त्यांची दर्शवली आणि प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर अनेक असे प्रेक्षक आहेत, त्यांची नावं आम्हाला नक्कीच माहिती नाही, परंतु असे पायावर टाकला होता, यावेळेला हवेत आहे, परंतु मात्र बॉल वेगाने ट्रॅव्हल करेल. या मैदानावरती ज्या वेळेला फिल्डरच्या हातातून बॉल निसटतो ना, तो बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाहायला मिळतोय. आणखीन एक चौकार जोडला जाईल या बॉलवरती. आणि खरं तर आम्हाला सांगत असताना मस्के माइंड टू माइंड गेम सुरू आहे. बघा, क्रिकेटची जाण त्याला सुद्धा आहे, परंतु मात्र तो मैदानाच्या बाहेरून या ठिकाणी गाईडलाईन देतोय. क्रिकेटची जाण असणारा आमचा मस्के सुद्धा आजच्या दिवसामध्ये सामन्याचा आनंद जरूर घेतोय. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा 20. वाह, अप्रतिम, लाजवाब, मात्र प्युअर टायमिंग. सोनू गवारे क्लासिकल गवारे पाहायला मिळतो आहे. खरं तर आहे क्लास सोनू गवारेचा, क्लासिकल सोनू गवारे. पुसद प्रीमियर लीग T10च्या माध्यमातून पुसदकरांनो आपल्याला क्लासिकल खेळाडू मिळालाय सोनू गवारेच्या रूपामध्ये. काय फटका होता, ऍक्शन रिप्ले बघतो आपण या बॉलचा. समोर टाकलेला बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, जणू काही सचिन तेंडुलकरची आठवण काढून दिली या फटक्याने. मात्र प्युअर क्लास दाखवला सोनू गवारेने. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा 24. आता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर लावला गेलाय. इथे मात्र चकमा दिलाय. खरं तर आपल्या जाळ्यात फसवलंय. खरं तर ही आयडियल डिलिव्हरी होती आणि चकमा देणारी डिलिव्हरी होती. खरं तर या बॉलवरती असं वाटलं की वेगाने टाकतील जितेंद्र जयस्वाल, परंतु बॅक ऑफ द हँड स्लोवर वन डिलिव्हरी. गुडलेंना पडल्यानंतर अतिरिक्त उसळी बॅटची कडा, विकेट किपर चा सहारा पाहायला मिळाला. आणि इथे मात्र सोनू गवारे सारखा क्लासिकल फलंदाज आत मात्र तंबूच्या आसरात परत जातोय. खरं तर सोनूने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, आता आपल्या जाळ्यात फसवलं शहाडोल एक्सप्रेसने सोनू गवारेला. 8 बॉलमध्ये 20 धावा केल्या सोनूने, त्यामध्ये मात्र प्युअर क्लासने 5 चौकार लगावले आजच्या दिवसात. हा सामना बराबरीचा होणार आहे. प्रेक्षक ज्या वेळेला बराबरीचे सामने असतात ना, खरं तर त्यावेळेला प्रेक्षकांना सुद्धा आनंद येतो. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक आमच्यासोबत जुळल्यात. प्रेक्षक तुम्हाला जर ही स्पर्धा आवडली असेल ना, खरं तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. जर आपली कमेंट आम्हाला आवडली तर नक्कीच आपलं नाव इथे घेतलं जाईल आणि आपली कमेंटही इथे वाचली जाईल. त्यामुळे आम्हाला आपण शुभेच्छा आणि आपल्या भावना या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला नोंदवायच्या आहेत. आणि संपूर्ण प्रेक्षक जे आहेत या सामन्याचा आनंद घेत आहेत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. प्रेक्षको, आपण ज्या चॅनलवरती आहात, ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलवरती आपण संपूर्ण स्पर्धा पाहता आहात. जर या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तिथे सबस्क्राईबचं बटन आहे आणि बेल आयकनचं बटन सुद्धा आहे, ते तुम्हाला नक्कीच दाबायचं आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. या चॅनलला आपल्या हक्काचं चॅनल आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती 24. आणि आता बॉलिंगसाठी कोण आलाय? झहीर खान पाहायला मिळतील आपल्याला. बॉलिंगसाठी झहीर खान पाहायला मिळतील आपल्याला. विक्की पाईकराव पाहायला मिळतील बॅटिंगसाठी. डावखुरी आताचा हा बॅटर आहे. खरं तर विक्की पाईकराव जे की
आपल्याच पुसद परिसरातला हा खेळाडू आहे. बॉल हवेत आहे, इथे फिल्डर आहे बॉलच्या खाली आणि झहीर खानच्या खात्यामध्ये विकेट पाहायला मिळेल. हा एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, आज अगदी तिसऱ्याच ओव्हरमध्ये आलाय आणि विकेट ही तिसऱ्याच बॉलवरती पाहायला मिळते. धक्का क्रमांक 3 लागतो ARCC संघाला 24 धावेंवरती. मोठा गडी बाद झालाय. उंचावून मारण्याचा प्रयत्न झाला परंतु फटका तिथे फसलाय आणि इथे पाईकराव बाद होतील. विक्की पाईकराव बाद होतात अगदी सस्त्यामध्ये. बघूयात कोण येतील बॅटिंगसाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इम्रोज खान आल्यात. इम्रोज आले आहेत. आणखीन एक जर पाहिला तर नांदेडचा हा खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहेत आणि खरं तर अष्टपैलू खेळाडू आहे इम्रोज खान. खरं तर इम्रोजची बॅटिंग प्रेक्षक गर्दी करून असतात इम्रोजची बॅटिंग बघण्यासाठी. त्या क्लासचा हा खेळाडू आहे, त्या दमाचा हा खेळाडू आहे. जर पाहिलं ना त्याच्याकडे एवढा भरणा आहे फटक्यांचा, तर इम्रोजसाठी अनेक स्पर्धांमध्ये प्रेक्षक अनेक किलोमीटरचा प्रवास करून त्याचा सामना बघण्यासाठी जात असतात. आज तोच खेळाडू या पुसद नगरीमध्ये दाखल झालाय. इम्रोज पाहायला मिळतील आपल्याला. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा, 24. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ARCC संघ पाहायला मिळतोय आणि झहीर खान तयार. इथे समोर खेळलाय पहिलाच बॉल इम्रोज खान आणि आल्या आल्या इम्रोज खानने साबित केलंय का प्रेक्षक एवढे त्याचे चाहते आहेत आणि षटकार पाहायला मिळतोय. ओ हो इम्रोज खानची ताकद, नजाकत आणि बॉल मैदानाच्या बाहेर. आणखीन एक षटकार. इम्रोज खान, खरं तर इम्रोज याच फटक्यांसाठी जाणला जातो. पहिल्या 2 बॉलवरती 2 लागोपाठ षटकार लगावले इम्रोज खानने. आणि आता खरं तर रणजित फराटे काहीतरी समजावत असताना झहीर खान यांना की कशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. आणि खरं तर एक्सपिरियन्स आहे झहीर खान यांच्याकडे सुद्धा. विकेटही आली त्यांच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एक वेळ आता मात्र वेगाने टाकलाय, प्रचंड वेगाने टाकला हा बॉल झहीर खान यांनी. खरं तर इथे ओव्हरची समाप्ती होईल. एकूण 12 धावा 2 षटकार येतात इम्रोज खानच्या बॅटमधून. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ARCC संघाची 36 धावा 3 गडी बाद. या पहिल्या डावामध्ये टॉस जिंकत संजीर 11 संघाने आमंत्रण दिलं बॅटिंगचं ARCC संघाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा होत आहेत. 3 गडी बाद सुद्धा झालेत या मॅच मध्ये. तर प्रेक्षक पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे. कारण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आपल्यासोबत जुळले आहेत. त्या प्रेक्षकांचंही मी समालोचक अनिकेत सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर मैदानावरती जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, आमच्या चाहत्यांचं सहर्ष असं स्वागत आहे. खरं तर प्रेक्षक ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते? दिवस रात्रीकालीन ही स्पर्धा आहे पुसद नगरीतली. तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कमेंटसुद्धा करू शकता आणि आपल्या या स्पर्धेबद्दलच्या ज्या भावना आहेत त्यासुद्धा कळवू शकतात. इथे जितेश पवार, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती प्रयत्न होता मोठा फटक्याचा.
खरं तर मात्र दुसऱ्या बाजूला रणजित फराटे, मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, पुणे परिसरातला हा खेळाडू आहे. खरं तर अनेक नामांकित स्पर्धांमध्ये रणजित फराटेचं नाव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं आणि बॉलिंगसाठी तेवढ्या चांगल्या पद्धतीची धार त्याच्याकडे उपलब्ध आहे. बॅटिंग अव्वल करतो जागेवरून. खरं तर इथे आउटसाइड दी ऑफ स्टंप थोडासा बाहेर पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा होता. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. बघूया तिसरे पंच चेक करतील या बॉलला. खरं तर अब्दुल मुगबीत सुद्धा आम्हाला लिहिता आहेत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. वेल ऑर्गनाइज टुर्नामेंट नीड टू टेक अ सच टुर्नामेंट टू इन्क्रीज क्रिकेट अँड टू आयडेंटिफाय द यंग टॅलेंट इन पुसद. बेस्ट टुर्नामेंट विदर्भ रिजन. खरं तर त्यांचेही धन्यवाद असतील. तर खूप चांगली कमेंट त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते आहे. थँक्यू अब्दुल मुगबीत. खरं तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक जे आहेत ते या स्पर्धेवर प्रेम करणार आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. आता हळूहळू जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी वाढते या सामन्यासाठी. इट्स वाईट बॉल. रेफरल लॉस्ट केलाय आपण. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली होती आणि आता आपण आपला रेफरल गमावलाय. तर प्रेक्षक हो, सामन्याकडे वळूयात. सामना खरं तर इंटरेस्टिंग सुरू आहे. एका बाजूला जर पाहिला तर ARCCचा संघ आहे. या मॅचमध्ये इम्रोज खान बॅटिंगसाठी आल्यात नॉन स्ट्रायकिंग एंडला. ज्या बॅटरवरती खरं तर या मराठवाडा परिसरामध्ये नजरा असतात, इम्रोज खान आपल्याला बॅटिंगसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला जरूर मिळतात. परंतु दुसऱ्या बाजूला जितेश पवार आहे. खरं तर हा पुसदचा सितारा आहे. आज मात्र बॅटिंगची गरज आहे. बॉल हवेत आहे. खरं तर फिल्डर बॉलच्या खाली स्वतः रणजित फराटे पाहायला मिळतील. यावेळेला रणजित कोणती चुकी करणार नाही. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॉल होता कॅच घेण्याचा. कॅच पकडला जाईल आणि धक्का क्रमांक 14 आणखी एक वेळ लागतोय टीम ARCC संघाला. आता मात्र जितेश पवार बाद होतील. खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं संतोष रुडे यांचे सुद्धा आम्हाला या ठिकाणी कमेंट आली आहे. त्यांचेही धन्यवाद असतील. शुभेच्छा देत असताना आम्हाला आणि या स्पर्धेला सुद्धा. इथे नवीन बॅटर जिशान खान, मालाड मुंबई परिसरातला खेळाडू आहे. आता बॅटिंगसाठी पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव सहजतेने जोडली जाईल. धावसंख्या 38 धावा 38.
खरं तर इथून आता या जोडीवरती निर्भर असणार आहे की धावफलकावरती किती धावा होतील, कारण आतापर्यंत 4 जे महत्वाचे विकेट्स होते ना, तर महत्वाचे विकेट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. एकूण 4 जे की फार महत्त्वपूर्ण बॅटिंग करणारे चारही खेळाडू होते आणि त्यांना अगदी सस्त्यात बाद व्हावं लागलंय. त्यानंतर इम्रोज आले, इम्रोजला इथून संयमाचा खेळ करावा लागणार आहे. रिव्हर्स स्वीप इथे इम्रोज ताकद आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल. रिव्हर्स स्वीपचा स्विचिट फटका होता आणि डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे इम्रोज खानची ताकद पाहायला मिळते. आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. खरं तर इम्रोज खान यासाठी तर जाणला जातो या मराठवाडा परिसरामध्ये. खरं तर नांदेड परिसरात असू द्या, त्यानंतर नांदेड परिसरातील मराठवाड्यातील अनेक स्पर्धांमध्ये इम्रोज खानचं नाव खूप मोठं आहे आणि त्याने ते साबित करून दाखवले मागच्या 4 बॉलमध्ये. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र वेगाने टाकला प्रचंड वेगाने टाकला हा बॉल रणजित फराटेने. या डॉट बॉलने ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 42 धावा, 4 गडी बाद आणि इथे होते आहे एक छोटासा अवकाश जो की ड्रिंक्स ब्रेकचा असणार आहे. तर नक्कीच आपलं पुन्हा एक वेळ स्वागत आहे ड्रिंक्स ब्रेक नंतर. तर प्रेक्षक, आज या स्पर्धेचा क्वार्टर फायनलचा दिवस आहे आणि उद्याचा दिवस जो आहे, उद्या या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस, 2 सेमीफायनलचे सामने आणि उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये फ्लड लाईटमध्ये सामना खेळवला जाईल फायनलचा, जो की ठीक 7 वाजता सुरू होईल. त्यामुळे आपण जर बाहेरगावी असाल तर नक्कीच मैदानावरती आपली उपस्थिती फार महत्त्वाची असणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. खरं तर अभिषेक गाडेकर सुद्धा आम्हाला या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतात, त्यांचंही स्वागत आहे. तर वळूया मॅचकडे. 5वा ओव्हर प्रगतीपथाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. 44 धावा धावफलकावरती. जिशान खान आता स्ट्रायकिंग एंडला आणि बॉलिंगसाठी आहे शहाडोल एक्सप्रेस जितेंद्र जयस्वाल. सहजतेने फटका खेळून काढा, कारण जर पाहिलं तर या बॉलवरती अतिरिक्त गती होती आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढलाय.
पुन्हा एक वेळ थोडासा पायावर टाकलेला बॉल, इथे सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला इम्रोजने. खरं तर इम्रोजला माहिती आहे इथून जरूर मोठ्या फटक्याची गरज आहे, परंतु मात्र तिथून संयमाचा सिंगल डबलचा खेळही तेवढा महत्त्वाचा असणार आहे. कारण विकेट तेवढा गेला आहे आणि विकेट ज्यावेळेला हातामध्ये नसतात ना, तर त्यावेळेला संयम कुठेतरी राखलेला बरा असतो. तर क्रिकेटचं मैदान असू द्या व आपलं वैयक्तिक जीवन, कधीही संकट काळामध्ये संयम राखलेला बरा असतो मस्के, आणि तो संयम इथे पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल ब्लॉक होलमध्ये होता. खरं तर असं म्हणतात की बुंद्यात टाकला, आणि इथे सर पाहिलं तर एक मात्र धाव जोडली जाईल. तर यानंतरचा होणारा एक मोठा सामना, जे जे टायटन्स त्यांच्या विरोधामध्ये अघोर 11 संघ पाहायला मिळणार आहे. हो 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 हो, काय बॉल होता. खरं तर अतिरिक्त उसळी गती, 1 फॉर द ओव्हरचा पंचांचा इशारा, पहिला बाउन्सर पाहायला मिळतोय. खरं तर परफ्यूम डिलिव्हरी होती. पुन्हा एक वेळ अपील आहे, परंतु मात्र वाईड इथे पंचांचा इशारा पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. धाव फलकावरती धावसंख्या 47 धावा, 47 एका धावेने आता पुढे सरसावेल, कारण एक वाईट बॉल सुद्धा पाहायला मिळतोय. म्हणजेच की धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 48 धावांवरती, 48. शेवटचा बॉल या 5व्या ओव्हरचा पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतं शहाडोल एक्सप्रेस जितेंद्र जयस्वाल या गोलंदाजाने प्रभावशाली गोलंदाजी टाकली आतापर्यंत. जरूर 22 धावा खर्च केल्या असल्या, परंतु एक विकेट सुद्धा त्याच्या नावी आहे आजच्या दिवसात. समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साइडला खेळून काढला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. इथे फिल्डर पाहायला मिळतील. चुकी झाली आहे, चुकी झाली आहे, थोडस लेझी गेले यावेळेला फिल्डर, आणि इथे मात्र धाव जोडली जाईल. तर नक्कीच तर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 50 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम ARCC संघ पाहायला मिळेल इथे. खरं तर आज या स्पर्धेचा एक महत्त्वाचा दिवस आहे. क्वार्टर फायनलचे सामने चालले आहे प्रेक्षको, परंतु उद्याचा दिवस जो आहे, उद्याच्या दिवसामध्ये 2 सेमीफायनलचे सामने जे असणार आहेत ते दिवसाच्या सत्रामध्ये घेतले जातील, आणि जो फायनलचा सामना आहे ना, तो रात्रीच्या सत्रामध्ये घेतला जाईल. म्हणजेच की ग्रँड फिनाले आपल्याला नक्कीच बघण्यासाठी खरं तर आम्ही त्या ठिकाणी तसा प्रयत्न करतोय की तुम्हाला जास्तीत जास्त संख्येने त्या सामन्याचा आनंद कसा घेता येईल. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये रोजनिशी आपल्या कामावरून आपण सर्वजण परतता, आणि त्यानंतर मात्र मैदानावरती आपली उपस्थिती आणि त्या सामन्याचा आनंद आपल्याला आणखीन द्विगुणित करणारा असणार आहे. आपल्या पुसद टेनिस क्रिकेटचे खेळाडू शंकरभाऊ ताळीकुटे यांना कालच माननीय पालकमंत्री संजूभाऊ राठोड यांच्याकडनं प्रशस्तीपत्र मिळालेलं आहे. उत्तम अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन.
जिशान खान इथे फटका फसलाय. फिल्डर आहे तिथे जितेंद्र जयस्वाल यावेळेला नाही करणार चुकी आणि विकेटचं बदन आहे. खरं तर जिशान खान सारखा बॅटर आता मात्र सस्त्यात बाद होतोय. संकल्प ग्रुप द्वारा आयोजित PPL T10 लीग दिवस रात्र सामन्याचा आजचा 5वा दिवस. आज क्वार्टर फायनलचा आजचा हा तिसरा सामना. दोन जम्मू FSSC आणि शर्वरी 11 हे दोन संघ सेमीफायनलला धडकलेत. याच्या पूर्वीच्या मॅच मध्ये बॅकफुटला चांगला खेळलाय शोएब इक्बाल आता पाहायला मिळतील आपल्याला. कारण शोएब इक्बाल यांचा इतना जो खेळ आहे स्वप्नील सर तो खरं तर संयमाचा असणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला इम्रोज खान सारखा बॅटर ज्या वेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबतो ना त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंगवर येण्याचा प्रयत्नही करावा लागणार आहे आणि तोच प्रयत्न इथे पाहायला मिळतोय इक्बालचा. खरं तर तो आला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने सिंगल धाव घेत इम्रोजला स्ट्रायकिंगवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ही आहे समयसूचकता. याला म्हणतात की खरं तर खेळाला जाणणं आणि त्याच पद्धतीने खेळ इथून करणं फार महत्त्वाचं असणार आहे ARCC संघासाठी. प्रत्येक चेंडूला चौकार आणि षटकार नसतो आणि प्रत्येक चेंडूवरती विकेट नसतो. जर प्रत्येक चेंडूला तुम्ही जर चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न केला तर एकतर तुम्ही झेलबाद होणार नाहीतर बॉल तुमचा निर्धाव होईल. त्यामुळं गेम कसा चालवायचा आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच 3 धावा वाचवल्या आहेत रणजित भरांडे यांनी. काय प्रयत्न पाहायला मिळतो इथे. खरं तर अनिकेत मी 2016 साली आम्ही ज्यावेळेस PPL T10 लीगचा आगाज केला होता म्हणजे सुरुवात केली होती त्यावेळेस हेच विचार केला होता की पुसदचे खेळाडूंनी चांगल्या वरिष्ठ टेनिस क्रिकेट टुर्नामेंटमध्ये मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळायला पाहिजे. आपला खेळ दाखवायला पाहिजे. त्याच्यासाठी हा PPL T10 लीग आम्ही सुरू केला होता. मात्र काही असे खेळाडू आहेत तर ते काही दिवसापुरती चमकले मात्र आज जैसे आहेत तसेच आहे. म्हणजे एक शोकांतिका आहे पुसदच्या क्रिकेट खेळाडूंसाठी. माझ्यासोबत इथे या ठिकाणी बरेच जण मंचावरती आहेत की ज्यांनी क्रिकेट सोडलंय. मागचं क्रिकेटसाठी त्यांनी अजूनही बलिदान सोडलेलं नाही. म्हणजे कसं आहे की अर्थसहाय्य झालं त्याच्यानंतर क्रिकेट दूरवर जिथे पुसदचा मॅच असेल तिथे पाहण्यासाठी गेलेले बरेच लोक आहेत. तर असेच बरेच लोक मिळतील. मात्र क्रिकेट जो आहे पुसदचा आम्ही काही सुधरू शकलो नाही हे माझी शोकांतिका आहे आणि हे मी बोलून दाखवत आहे सगळ्यांसाठी. मला मोठेपणा स्वतःचा करायचा नाही किंवा टीका टिप्पणी करायची नाहीये. बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील बॉबी राठोड. पहिलाच बॉल बॉबीचं स्वागत केले गेले. इम्रोज खानच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. खरं तर इम्रोज खान जेवढा वेळ स्ट्रायकिंगला असतील ना त्या वेळेला प्रत्येक बॉलवरती आपल्याला धावा नक्कीच पाहायला मिळतील. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचता आहे 56 धावा 56. 5 गडी बाद जरूर झालेत परंतु पुन्हा एक वेळ आता बॉबी तयार आहेत आणि इम्रोज सुद्धा स्ट्रायकिंगला तयार असतील. अकोटाप्याचा बॉल होता इथे मात्र फिल्डर
भैया वही रुक जाओ, आप इधर मत आओ, वही रुक जाओ, वही रुक जाओ। आपको इधर उधर जाना है तो वहां से उधर से जाना पड़ेगा। इधर से कोई भी आएगा नहीं, अब कोई भी प्रेक्षक यहाँ से नहीं आएगा, स्टेज के सामने से। कसं आहे प्रेक्षकांनो, हा मॅच आहे अटीतटीचा. तुमच्या अशा वागणुकीमुळे समोरच्या टीमचं नुकसान होऊ शकतं, हे तुम्हाला आता कळणार नाही, मात्र नंतर जो टीम हारल्यानंतर त्यांना तुम्हाला समजेल. तुम्ही भले त्यांचा प्रशंसक असणार, मात्र तुम्ही त्यांच्या टीमचं तुमच्या टीमचं स्वतःचं नुकसान करता. भैया वो बाउंड्री के अंदर बैठे हुए आप, वही वही मंडप के सामने, वही आप बाउंड्री के बाहर हो जाओ। अंपायर 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 जो डिसीजन लेंगे वो फाइनल रहेगा. आकाश भाऊ, आकाश भाऊ वाकरे, सोनू गवारे तुम्ही बाजूला व्हायचं आहे, मागे जा, तुमचं काम नाहीये. सोनू गवारे प्लीज, तुम्ही पवेलियन मध्ये तुम्ही यायचं नाही येते, तू यायचं नाहीये. ते दोन बॅट्समन आहेत ते
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र इथे बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र पाहायला मिळणार नाहीये. डॉट बॉल. 2 चौकारानंतर जर पाहिलं तर 2 चौकार जरूर आले पहिल्या 2 बॉलवरती, त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू टाकला गेलाय. बॉबी राठोड टॉपेज झाला. इथे विकेट येऊ शकते आणि विकेट आली आहे. इम्रोज खान सारखा बॅटर ज्या फलंदाजावरती आजच्या दिवसामध्ये एआरसीसी संघाच्या नजरा होत्या, ज्याने धावा केल्या, आता त्यालाच आपल्या खात्यामध्ये विकेट आणि आपल्या जाळ्यात फसवलंय बॉबी राठवणे. आणि इम्रोज खानची खेळी इथे होत्या समाप्त. 28 धावांवरती इम्रोज आता बाद होईल आणि धक्का क्रमांक 60 धावांवरती लागतोय. 6वा टीम एआरसीसी संघाला. इम्रोज बाद. महाराष्ट्र पोलीस खात्याचे आमचे टेनिस क्रिकेट पुसद टेनिस क्रिकेटचे खेळाडू शंकरभाऊ ताळुकुटे यांचा नुकताच पालकमंत्री माननीय श्री संजूभाऊ राठोड यांनी सत्कार केलेला आहे. चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचं संकल्प ग्रुप तर्फे व पुसद क्रिकेटच्या सर्व टेनिस क्रिकेट खेळाडूंतर्फे अभिनंदन. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल आपल्याला. बॅटिंगसाठी आल्यात आता अनस अहमद. अनस चांगले बॅटिंग करू शकतो. इथून जर पाहिलं तर 10 ते 15 धावा जर जोडल्या गेल्या, प्रचंड वेगाने टाकला बॉबीने. आणखीन एक डॉट बॉल. या डॉट बॉलच्या मदतीने ओव्हरची होते इथे समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 60 धावा, 6 गडी बाद. टीम एआरसीसी संघ पाहायला मिळतोय. तर नक्कीच क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. 6 विकेट आणि 60 धावा. 7 जर पाहिलं तर 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर खरं तर रणजित फराटे काय बॉलिंग केली या खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये. खरं तर बॅटिंगही आपल्या दुसऱ्या डावामध्ये रणजित फराटेची पाहायला मिळणार आहे. बॉल हवेत उडवलाय आणि अनस खानच्या बॅट मधून बॉल मैदानाच्या बाहेरही पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार आणि खरं तर या महत्वाच्या 6 धावा आहेत. धावफलकावरती 67 धावा होत आहेत. आणखीन एक मोठा फटका आला तर आणखी मज्जा येईल दुसऱ्या डावात. पुन्हा एक वेळ मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे. रणजित फराटे इथे ते मात्र चुकी झाली आहे आणि प्रेक्षकांना विनंती आहे. खरं तर हात जोडून आम्ही विनंती करतो आहोत, तुम्ही एकतर जेव्हा ओव्हर संपेल तेव्हा इकडे तिकडे जा किंवा मग अजीज भैया यांनी मंचावर यायचं आहे.
भैया रुक जाओ, वही रुक जाओ, आप यही आ रहे हो, वही रुक जाओ. चला सामन्याला सुरुवात करूयात. बॉल हवेत, बॉल मैदानाच्या बाहेर. आता इक्बालच्या बॅट मधून आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. लागोपाठ जर पाहिलं तर इथे शोएब इक्बालच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. इथे 2 षटकार आल्यात या मॅच मध्ये. धावसंख्या 78 धावांवरती 78. आणखीन एक तिसरा खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. इथे बॉबी राठोड बॉलच्या खाली चुकी करतायत. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव पूर्ण होईल, तिसरी होईल का, कारण चुकी झाली आहे. इथे तिसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि तिसरीही धाव पूर्ण होती आहे आणि इथे 3 धावा पूर्ण होतील. खरं तर विकेट जरूर आली आहे, परंतु मात्र धावा मिळतील एकूण या बॉलवरती. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे, चेक करायचं आहे. हा बॉल अबो दी वेस्ट हाईट आहे का ते चेक करायचं आहे. तर बॅटिंग टीमचा रेफरल आहे. तर आउट असणार आहे OUT. 3 धावा पूर्ण होतील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचताय 3 धावांच्या मदतीने 81 धावा आणि 82 धावांचं लक्ष आहे टीम संजेरी 11 संघासमोर. अघोर संघाच्या कर्णधार आणि जे टायटन संघाचे कर्णधार मंचावर यायचा आहे टॉस साठी. याच्यानंतर अजून एक मोठा सामना होणार आहे, रंगणार आहे. आजच्या दिवशीचा आजचा 4था सामना जे टायटन्स वर्सेस अघोर 11 संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. हॅलो, ए राहुलदा कुठं आहे? राहुल गजबार, अनिल गजबार, गेट लावून दे दे बाहरून, बाहर से लगा दे गेट. वो गेट बाहर से लगा दे, उसको तार बांध दे. चला फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
चला प्रेक्षकांना विनंती आहे, लगेच मैदानाच्या बाहेर जायचंय. सामन्याला सुरू करतो आहोत. चला पटकन. अनिल भाऊ गजबार, लगेच गेट बंद करायचंय. अनिल भाऊ गजबार, गेट बंद करा. प्रेक्षकांना आता एक सूचना आहे, जे इकडे व्यासपीठाच्या डाव्या हाताचं गेट जे आहे मेन गेट, ते गेट आता बंद झालंय. तुम्हाला जर ये जा करायची असेल तर तुम्हाला मागच्या गेटने ये जा करावी लागणार आहे. त्यामुळे मेन गेटवरून कोणताही प्रेक्षक आता येणार नाहीये. आपल्याला जर मैदानाच्या आतमध्ये शिरायचं वा बाहेर निघायचं आहे तर तुम्हाला मागच्या गेटनेच बाहेर आणि आतमध्ये यायचं आहे. चला अनिल भाऊ, लगेच गेट बंद करा. बाहेरून गेट बंद करून टाकायचं आहे. चला ते जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आता तुम्ही इकडनं जायचं आहे. ते जे प्रेक्षक बसलेले आहेत खांबाजवळ, मंडपच्या खांबाजवळ, भैया वही आप ब्लैक टी शर्ट वाले भैया, आप वो पीछे देख रहे हो, हाँ आप तीनों. बॉलिंगसाठी जिशान खान, पहिल्याच बॉलवरती अपील आहे, वाईटचा इशारा. वाईटचा इशारा पाहायला मिळेल इथे. रेफरलची मागणी केली आहे तिसऱ्या पंचाकडे. तिसरे पंच आता बघूयात, नक्कीच आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. रेहान बाउंड्री के बाहर हो जा भाई, गोला खा रहा हो भैया. जो मंडप में बैठे हैं बाउंड्री के बाहर हो जाओ. ओ दुबई के सरपंच, थोड़ा बाहर हो जाओ, थोड़ा बाहर हो जाओ. आदिल अलीम, व्हाईट बॉल असणार आहे. चला आपल्याकडे स्नेकोमीटर नाहीये तर चला तर रेफरल तुम्ही गमावलाय. वाईट आहे बॉल. चला चालू करायचा आहे मॅच, सामना.
सुधीर सर राठोड. सन्माननीय सुधीर सर राठोड सरांना विनंती आहे. मंचावर यायचं आहे. सुधीर राठोड सर मंचावरती आपण यायचं आहे. याच्या इनिंग पूर्वी संदीप बहादुरे यांनी कमेंट्री केली होती, त्याच्यासाठी सुधीर सर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यशवंत रंग मंदिरचे सर्व सुधीर भाऊ राठोड, ज्यांच्या विनामर्जीने इथे पिंपळाचं पान सुद्धा पडत नाही असे सुधीर भाऊ राठोड यांचं स्वागत आहे पुसद प्रीमियर लीगमध्ये. त्यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद सुधीर राठोड सर. जिशान खान, खरं तर मालाड एक्सप्रेस, मालाड मुंबई परिसरातला हा खेळाडू आहे. मालाड एक्सप्रेस म्हणून जाणले जातात जिशान. आणि आज या पुसद नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मागच्याही सत्रामध्ये, मागच्याही सीझनमध्ये आपल्याला जर पाहिलं तर जिशान खान नक्कीच पुसद नगरीमध्ये संघाकडून पाहायला मिळाले. मागच्याही सीझनमध्ये याही वर्षाला आपल्याला पाहायला मिळतात जिशान. हो हो हो, यावेळेला मात्र क्लीन बोल्ड. खरं तर दांडी उखळली आहे, यष्टा उद्ध्वस्त केले, फर्निचर डिस्ट्रॉय. आणि जिशान खानचा अप्रतिम मारा रफ्तार में गिरफ्तार. आणि धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम संजेरी 11 संघाला. तर प्रेक्षको, आपणास एक सूचना आहे, जे मेन गेट आहे ते मेन गेट बंद आहे, त्याला आपण लॉक लावलाय. जर तुम्हाला मैदानाच्या बाहेर ये जा करायची असेल तर आपल्याला मागच्या गेटवरून ये जा करावे लागणार आहे. खरं तर वाईटचा इशारा इथे पंचांचा पाहायला मिळतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. प्रेक्षको, ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते आहे? खरं तर याबद्दल आपल्या चांगल्या कमेंट्स इथे वाचल्या जातील आणि आपलं नावही इथे घेतलं जाईल. जर कमेंट्स चांगल्या वाटल्या तर नक्कीच इथे आपल्या कमेंट्स वाचून सुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. खोलवर टप्प्यावरचा बॉल ऑन साइडला गॅपमध्ये आहे आणि इथे बॉलला अडवणं असंभव आहे. ज्या वेळेला फिल्डर कडून बॉल सुटतो गॅपमध्ये त्यावेळेला तो बाउंड्री लाईनच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळतो. इथे 4 धावा जोडल्या जातील धाव फलकावरती. धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा 8. खरं तर गती जेवढी आपली
मित्र आहे ना तेवढंच गती आपला शत्रूही आहे. खरं तर त्या पद्धतीने आता जर पाहिलं तर गतीचा वापर केला अदनान मॅक्झीने. तर उभरता सितारा अदनान मॅक्झी आज मात्र दुसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ हाई बॉल डाऊन दी लेग वाईड बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा. बॉल हवेत आहे. इथे फिल्डर बॉल पर्यंत मात्र नाही पोहोचणार आहेत. अदनान मॅक्झीच्या बॅटमधून आणखीन एक आक्रमण आणि बॉल डीप कौकर बाडू लाईनच्या पलीकडे एक टप्पा 4 आणि चौकार पाहायला मिळेल या बॉलवरती. खरं तर अदनान मॅक्झी आले आणि अदनान मॅक्झीच्या बॅटमधून लागोपाठ 2 बॉल 2 चौकारही पाहायला मिळतात आपल्याला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम संजीर 11 संघ 69 धावा करायचे पुढच्या 42 बॉलमध्ये. जे टायटन्सच्या कर्णधार आणि आगोर संघाचे कर्णधार मंचावर यायचं आहे टॉससाठी. अनेक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत मेगा स्क्रीनवरती. त्या प्रेक्षकांचं स्वागत. ओ हो शाहिद. आता मात्र शाहिदने काय फटका खेळलाय. बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पहिल्याच बॉलवरती खरं तर युवराज तिवारी षटकाराने स्वागत केले गेले. युवराज तिवारी सुरत गुजरात राज्यातला हा खेळाडू आहे. शाही शेख जे आहे ते पुणे परिसरातला खेळाडू आहे. पुन्हा एक वेळ समोर खेळलाय गॅप मध्ये आहे. गॅप बदलाय आणि लागोपाठ इथे मात्र लॉंग दी कार्पेट वेगाने प्रचंड वेगाने बॉल बाउंड्री लाईनकडे ट्रॅव्हल करत असताना शाहिदच्या बॅटमधून आहे तो चौकार 4 धाब्यांसाठी. पुन्हा एक वेळ इथे सुद्धा प्रॉपर टायमिंग आहे. आता मात्र बॉलच्या लाईन मध्ये गेले शाहिद आणि काय फटका खेळलाय. बॉडी वेट बॉलवरती ट्रान्सफर केलं आणि तेवढ्याच गतीने बॉल बाउंड्री लाईनकडे पाठवत असताना शाहिदच्या बॅटमधून हाही चौकार पाहायला मिळेल. काय चौका होता. आणि खरं तर ज्या पद्धतीची शाहिद शेख जाणला जातो बॅटिंगसाठी तीच बॅटिंग या क्वार्टर फायनल मध्ये पाहायला मिळते शाहिदच्या बॅटमधून. मग त्या 4 बॉलमध्ये 15 धावांवरती पोहोचल्यात. समोर आता मात्र समोर खेळलाय आणि बॉल एक टप्पा साइड स्क्रीनच्या डोक्यावरून बॉल जातोय आणि खरं तर ओव्हर दी बॉलर हेड
आणखीन 4 धावा शाहीदच्या फटक्यामध्ये इथे जोडल्या जातील. 3 बॉल 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक आणि मागच्या 4 बॉल मध्ये 4 बाउंड्रीज पाहायला मिळतील इथे. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 31, 31 धावा, 31 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. पुन्हा एक वेळ थोडासा पायावर टाकलेला बॉल, रनआउटची संधी होती इथे, परंतु फिल्डर बॉल पर्यंत नक्कीच पोहोचणार नाहीयेत. बॉलला परत तेवढ्या ताकदीने परत केला नाहीये. इथे एक धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा, 32. आता अदनान मॅगझे पाहायला मिळतील स्ट्रायकिंगला, परंतु प्रेक्षक आनंदाचा होणार हा सामना. एका बाजूला जे जे टायटन्स, त्यांच्या विरोधामध्ये अघोर 11. ते सुद्धा प्रचंड वेगाने टाकलाय. इथेही संधी होती, परंतु मात्र फिल्डर बॉल पर्यंत तेवढ्या वेगाने पोहोचणार नाहीयेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा, 1 गडी बाद. आणि या रन चेज मध्ये आता खूप पुढे निघून गेलाय टीम संजय 11 संघ. जे जे टायटनचे कर्णधार आणि अघोर संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. किरण गायकवाड आणि रवी जयस्वाल. तर बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील सुरेश वंजारे. अदनान मॅगझीने समोर टाकलेला बॉल, तिथे डीप मध्ये फिल्डर आहे सोनू, आणि इथे मात्र एक धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 34, 34 धावा. खरं तर संकल्प ग्रुपच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल आमच्या सर्व मुख्य आयोजन समितीचं, ज्यांनी मेहनत केली आहे या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने. खरं तर छोट्या छोट्या सूक्ष्म गोष्टींवरती लक्ष देत जे जे टायटन्सचे कर्णधार, अघोर संघाचे कर्णधार आलेले आहेत. चला, इथे मात्र चौकार नक्कीच पाहायला मिळेल. बॅकफुटला जात तेवढा चांगल्या पद्धतीने पंच केला या बॉलवरती शाहीद शेखने, आणि 4 धावा येतील या बॉलवरती. खरं तर 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 38 वर जाऊन पोहोचते आता 38. अगदी सहजतेने त्या धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळते आहे आपल्याला संजय 11 संघ. आणि हे दोन्ही फलंदाज त्या पद्धतीचा संयमाचा खेळ सुरू आहे या दुसऱ्या डावात. जसा पाहिजे तसा खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत शाहीद शेख, आणि आज मात्र शाहीद शेखची बॅट बोलते आहे.
पुन्हा एक वेळ अप्रतिम इम्प्रोमाइजिंग फटका होता, जागा बनवली आणि खरं तर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा फटका उंचावलाय आणि इथे सुद्धा चौकार पाहायला मिळेल. काय फटका होता, खरं तर शाहिद शेखचा हा ट्रेडमार्क आहे आणि त्याने 4 धावा इथे जोडल्यात. ओ हो शाहिद शेख, आज शाहिद शेखने त्याची बॅट खरं तर काय बोलती आहे आणि हे तर शाहिद शेख खरं तर त्यांच्या रूपामध्ये आलेत आजच्या दिवसात. जशी बॅटिंग करतो शाहिद त्याच पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळते. आणखीन एक आसमानी टोला षटकार पाहायला मिळतोय. अक्षय भाऊ आडे, दोरानी ग्रुपचे उपाध्यक्ष यांना विनंती आहे, कृपया आपण इकडे मंचावरती यायचं आहे. पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र इथे डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पुढचे 30 बॉल आणि 34 धावांची गरज. एक मिनिट थांबवायचं आहे. मस्के मस्के बाहेर यायचं आहे. ते बॅटची कडा आहे आणि खरं तर विकेट ही येऊ शकली असती, परंतु मात्र इथे एक धाव जोडली जाईल.
विष्णू राठोड यांच्यासाठी जर त्यांनी कॅच पकडला तर अरुण फुलत यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे कॅच पकडण्यासाठी. सलमानजी निर्वाण यांच्याकडून जर 3 बॉल 3 षटकार लगावले तर 301 रुपये आणि 3 बॉल 3 चौकार लगावले तर 201 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. पायावर टाकलेला बॉल मात्र ग्लान्स केलाय आणि आता इथे सुद्धा प्युअर क्लासने हा फटका खेळून काढला शाहिदने. गतीचा पुरेपूर वापर आणि इथे 4 धावा जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 53 धावा आणि आता गरज आहे पुढचे 27 बॉल आणि 29 धाव्यांची. आणि उडवलाय आणि इथे मात्र मैदानच्या बाहेर जोडला गेलाय. शाहीद शेखच्या बॅटमधून आक्रमण आणि जिशान खान मालाड एक्सप्रेस वरती आता प्रहार चढवलाय. हा षटकार पाहायला मिळेल. इथून गरज आहे 26 बॉल आणि 23 धाव्यांची. 26 बॉल मध्ये करायच्या 23 धावा या मॅच मध्ये. सहजतेने हा फटका सन्मानजनक खेळून काढलाय. सलमानाने खराब बॉलचा समाचार आणि खरं तर एक उत्तम दर्जाच्या आणि अचूक टप्प्यावरच्या बॉलचा सन्मान केलाय शाहीद शेखने. पंधरा बॉल 44 धाव्यांवरती शाहीद शेख खेळतायत. 25 बॉल आणि 23 धाव्यांची गरज. आता मात्र सरळ यष्टांच्या वरून निघून गेला हा बॉल. या डॉट बॉलच्या मदतीने ओव्हरची समाप्ती होईल. 4 ओव्हर समाप्तीनंतर 59 धावा. पुढचे 24 बॉल आणि 23 धाव्यांची गरज. 24 बॉल मध्ये 23 करायच्यात.
पहिलाच बॉल इथे भिरकावून मारण्याचा प्रयत्न फिल्डर आहे तिथे आणि फिल्डिंग चांगली झाली जुबेरकडून. जुबेर डीजे म्हणून त्यांची ओळख आहे. 23 बॉलमध्ये 22 धावेंची गरज. आखुडाप्याचा बॉल पुल केलाय आणि सक्सेसफुल केलाय इथे शाहीद शेखने. शाहीद शेखच्या बॅटमधून आक्रमण आणि बॉल मैदानाच्या बाहेरच दिसेल आपल्याला. आणखीन एक या 6 धावेंसाठी फटका खेळून काढला शाहीदने. षटकार आहे. पुन्हा एक वेळ डीप मध्ये काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे सोनू गवारे. आणि 50 धावा पूर्ण झाल्या शाहीद शेखच्या या मॅच मध्ये. 18 बॉल 51 धावेंवरती शाहीद. आज काय खेळ पाहायला मिळतोय शाहीदच्या बॅटमधून. अदनान मॅक्झी बॉल हवेत. शाहीद नॉन स्ट्रायकिंग एंडा जरूर होते परंतु आता मात्र सोनू गवारे बॉलच्या खाली येतील आणि अदनान मॅक्झीचा खेळ इथे होतोय समात. धक्का क्रमांक 2 नक्कीच लागतोय टीम संजीर 11 संघाला. जर विकेट किपरने कॅच घेतला तर अरुण फुलाते यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि इकडे आमच्याकडे आणून द्यायचे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 20 बॉल 15 ची गरज होती आणि आता गरज आहे 19 बॉल आणि 14 धावेंची. 19 बॉल मध्ये करायच्या 14 धावा. 19 बॉल 14 धावेंची गरज. इथे हे चुकी झाली आहे फिल्डर कडून परंतु मात्र कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळेल. 5 ओव्हर समाप्त. 68 धावा धावफलकावरती. पुढचे 18 बॉल आणि 14 धावेंची गरज. 18 बॉल मध्ये करायच्या 14 धावा. परंतु यानंतरचा होणारा एक मोठा सामना टीम जे जे टायटन्स त्यांच्या विरोधामध्ये अघोर 11 संघ. तर आजच्या दिवसातला आणखीन एक सर्वोत्तम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपल्याला अजित मोहिते पाहायला मिळतील आणि खरं तर त्यानंतर जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनेक नामवंत असे खेळाडू आहेत आपल्या भारतभरातले की ते आपल्याला यानंतरच्या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. राकेश प्रभू, अजित मोहिते, त्यानंतर जर पाहिलं तर जयस्वाल पाहायला मिळतील. यासारखे अनेक नामवंत खेळाडू टीम अघोर संघामध्ये. त्यानंतर ॲडव्होकेट सचिन चव्हाण सारखा एक आणखी सितारा आपल्याला नंतर इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षक कुठेही जाऊ नका, आमच्या सोबत जुळत राहा ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून. सतरा बॉल 14 धावेंची गरज. 17 बॉल मध्ये करायच्या 14 धावा या मॅच मध्ये.
शॉर्ट ऑन पोल चांगला केलाय, प्रॉपर टायमिंग आहे इथे. फिल्डिंग बघा, जरूर हात तर पोहोचले नाही परंतु पायाचा वापर केला गेला जिशान खान कडून आणि बॉल इथे अडवला जाईल. एक सिंगल धाव जोडली जाते. 16 बॉल 13 धावांची गरज. 16 बॉल मध्ये करायचे 13 धावा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. सोनू गवारे बॉलच्या खाली येतील आणि विकेट इथे येते आहे. तर शाही शेखचा एक सर्वोत्तम खेळ आणि सर्वोत्तम खेळी आजच्या दिवसातली अर्धशतक झळकावणारी खेळी आणि सामन्याला पलटवणारी खेळी इथे होते समाप्त. आणि धक्का क्रमांक 3 लागतोय टीम संजय 11 संघाला या मॅच मध्ये. विकेट किपरने जर कॅच पकडला तर अरुण पुलाते यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कव्हर्स मध्ये फटका खेळून काढलाय. जितेंद्र जयस्वाल पाहायला मिळतील आपल्याला बॅटिंगसाठी आणि ते एक धाव मात्र जोडली जाईल. 70 धावा धावफलकावरती होत आहेत आणि आता गरज आहे इथून 14 बॉल आणि 12 धाव्यांची. 14 बॉल आणि 12 धावा इथून करायच्या आहेत. हो, फॉलिंग स्वीप मांडवगण फराट्याचा रणजित फराटे आता मैदानाच्या बाहेर फेकून देतो या बॉलला. फॉलिंग स्वीप करत असताना हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. पुन्हा एक वेळ बॉल हवेत. इथे फ्री हिट होता, त्यामुळे जर पाहिलं तर ओ हो जितेंद्र जयस्वाल. आणि आता हा बॉल मात्र शॉर्ट टर्म पुल करत असताना मैदानाच्या बाहेरच पाहायला मिळतोय हा बॉल. तर सामना जिंकलाय 7 विकेटने हा सामना जिंकलाय संजय 11 संघाने आणि सेमी फायनल्स मध्ये दाखल झालाय हा संघ. तर इकडलं मेन जे गेट आहे ते बंद आहे, तुम्हाला मागच्या गेटनेच जावं लागणार आहे. तर प्रेक्षकांना सूचना आहे, मेन गेट बंद आहे, लॉक आहे, तर तुम्हाला मागच्या गेटनेच या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. मॅन ऑफ द मॅच आहे शाही शेख. शाही शेख यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे.